वेलकम. तुमचा तिसरा डोळा, ज्ञानाचा तिसरा डोळा आपल्याला उघडता येणार आहे आणि हे कलियुगामध्ये शक्य झालंय. खरंच मित्रांनो, त्या चॅट जीपीटीला मला खरंच दुसरं नावच देता आलं नाही. आपला तो तिसरा डोळा आहे आणि एक व्यावसायिक म्हणून मला मार्केटिंगला आणि सेल्सला या तिसऱ्या डोळ्याचा कसा उपयोग करता येऊ शकतो याच्यावरती मी काही स्टडी केला आणि तो आज मी तुमच्या समोर सादर करतोय. त्याचा उपयोग आपल्याला नवनवीन ग्राहक जोडण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी आणि त्यासोबत आज मार्केट काय म्हणतंय हे जर आपल्याला कळालं तर आपण कुठं आहोत हे आपल्याला प्रॅक्टिकली कळू शकतं. आणि हे आपल्याला चॅट जीपीटीच्या थ्रू या नवीन कोर्समध्ये माहित करून घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला कृती पण करायची आहे. डिजिटल मार्केटिंगचा आपण प्लॅन सेल्सच्या संदर्भात करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. आता हा सेल्सचा प्लॅन करताना काय काय केलं पाहिजे त्याचा अगोदर बेस समजून घेऊया. मार्केटमध्ये खरं तर ग्राहकांची कमतरता नाही. आता सध्याचा जो कस्टमर आहे तो युवा कस्टमर आहे. त्याचा पगार 20,000 असेल तर तो 25,000ची खरेदी करतो. आणि ही गोष्ट आपल्या घरामध्ये सुद्धा घडतेय का जरा चेक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये घडते का ते चेक करा. तो पूर्ण पगार खर्चायला तयार आहे, शिवाय तो पगार संपल्यानंतर 15 तारखेपर्यंत त्यांनी पगाराचं सगळं इकडच्या तिकडं केलेलं असतं आणि नंतर काही लागलं तर तो ईएमआय वरती सुद्धा वस्तू खरेदी करत आहे. ग्राहक खर्च करायला तयार आहे. आता तुम्ही तयार आहात का तुमच्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट विकायला? त्या मुद्दाम स्लाइड्स तुम्हाला मराठीमधून करून घेतलेल्या असतात की तुम्हाला त्या स्क्रीनशॉट करता याव्यात, लिहिता यावं, कारण लिहिताना एवढं सगळं फास्ट लिहिणं शक्य नसतं. म्हणून त्याचा उपयोग तुम्ही जरूर करा. कमतरता खरंच नाहीये मार्केटमध्ये, कारण खरेदीदार आपल्याला माहिती आहे की ईएमआय वरती पण घ्यायला तयार आहेत, पगार त्यांचा कमी असला तरी. आता आपण तयार आहोत का त्यांना विकायला, ही महत्वाची बाब आहे. तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला हे सगळं स्वतःसाठी करून घेणं किती गरजेचं आहे आणि हे आपल्याला कोण करून देईल तर आपल्या स्ट्रॅटेजीज या तिसऱ्या डोळ्याकडून आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आणि सेल्सच्या या बाबतीमध्ये ग्राहक 100% खरेदी करतायत, परंतु तो आपल्याकडून खरेदी करत नाही म्हणून आपण दुःखी आहोत, कारण आपण त्याच्यापर्यंत पोचत नाही. किती सोपं वाक्य आहे बघा. आपली जी ऍडव्हर्टाईज आहे, आपण काय करतो याच्यामध्ये सातत्य आपल्याकडनं ठेवलं जात नाही. आपला बिझनेस कोणताही असू द्यात. आज तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. खूप आनंद होतोय मला की तुमच्या प्रश्नांना मला उत्तरं देत देत पुढे जाता येणार आहे आणि ती एंगेजमेंट तुमची ठेवा. प्रत्येक बिझनेसला आपल्याला मार्केटिंगची गरज आहे आणि आपण जो करतोय तो बिझनेस फक्त आपल्याच पुरता मर्यादित जर ठेवलेला असेल तर आपण त्या बिझनेसला लोक येतील अशी अपेक्षा कशी करायची. पण या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण त्या बिझनेसला बघायला तयार झालं पाहिजे. तुम्ही मनापासून थोडस स्थिर होऊन पेपरवरती लिहा की तुम्ही जे संपूर्ण काही गोष्ट करता ती गोष्ट तुमच्या फॅमिली मधल्या किती लोकांना परिपूर्ण माहिती आहे. बघा मी काही शब्द वापरलाय, लिहा तिथं प्रश्न लिहा, याची उत्तरं तुमची तुम्हाला मिळतायत का बघा. तुम्ही जे काही करताय ना ते तुमच्या फॅमिली मधल्या सर्व व्यक्तींना परिपूर्ण माहिती आहे का? जे तुमचे मित्र आहेत, खास मित्र आहेत, ते 4 लोक सोडले तर अजून बाकीच्या मित्रांचे नंबर तुमच्याकडे सेव्ह आहेत, परंतु नक्की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही काय काय करता किती लोकांना माहिती आहे आपल्या? आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या बिल्डिंग मध्ये राहतो, त्या बिल्डिंग मधल्या किती लोकांना माहिती आहे की आपलं नक्की व्यवसायाचं ठिकाण कुठं आहे, आपण काय देतो. थोडस जरा आपल्या व्यवसायाला एका बाजूला ठेवा आणि तो व्यवसाय आणि आपली सोसायटी डोळ्यासमोर आणा की या काकांना आपला व्यवसाय माहिती आहे का, या काकूंचा आपला रोज सामना होतो, मात्र यांना माहिती आहे का आपण नक्की काय करतो. आपण रोज सकाळी उठतो, गाडीला स्टार्टर मारतो, बॅग घेतो, निघतो, संध्याकाळी येतो, पण काय करतो हे सगळ्याला माहिती आहे का?
अंतर्मुख होऊन प्रत्येकानं आपल्या बिझनेसकडे बघणं गरजेचं आहे. मार्केटिंग करणं खरंच सोपं आहे, पण आपण गुंतलेलो आहोत ऑपरेशनल वर्क मध्ये. ट्रॅडिशनल वर्क कडे बघायला आपल्याला वेळच नाहीये. आता खूप जडजड गोष्टी तुम्हाला मी सांगत नाहीये. एक लक्षात ठेवा, इथून वरतीचा जो भाग आहे ना, गळ्यापासून वरतीचा जो भाग आहे ना, हे काम ज्याला करायचे त्याला याला म्हणायचं स्ट्रॅटेजिकल वर्क. आणि इथून खाली जो काही पार्ट येतो त्याला म्हणायचं ऑपरेशनल वर्क. जे रोज करावं लागतं, रोज करावं लागतं, रोज करावं लागतं, ते काम आपण यंत्राकडनं करून घेऊ शकतो, सिस्टीम कडनं करून घेऊ शकतो, कामगारांकडनं करून घेऊ शकतो. ते काम दुसऱ्याला करायला बाहेर देऊ शकतो. ती कामं आपण करू नका. बिझनेसमनचं काय काम आहे माहितीये का? एक वाक्य लिहून ठेवा तुम्ही. बिझनेसमनचं काय काम आहे? काम न करणे हेच काम बिझनेसमनचं आहे. म्हणाल की सर ही कुठनं डेफिनेशन आणली तुम्ही? आपण काम करायचं नाहीये मित्रांनो, आपण काम करून घ्यायचं आहे. बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. व्यावसायिक नफा मिळवून देणारी, आपल्याशिवाय चालणारी जर संस्था आपण चालवत असू तर त्याला बिझनेस म्हणावं. मग आता या डेफिनेशन मध्ये ऑर्गनायझेशन आपण असा शब्द वापरलेला आहे. ऑर्गनायझेशन आहे का आपलं? का वन मॅन आर्मी आहे? मग तिथं आपल्याला बदल करावा लागतो. संस्था म्हणतोय आपण, म्हणजेच काय झालं, 4 लोक त्याच्यामध्ये पाहिजेत. ते केलंय का आपण? बरं, आपला व्यवसाय आहे, मग किती लोकांना माहिती आहे? याच्यासाठी काही स्टेप्स आपण सेल्सच्या लक्षात घ्या. ऑनलाईन सेल्स करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, त्या छोट्या छोट्या टिप्स आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे की तुमचं प्रोफाईल हे तुमच्या फोटो सहित ठेवा. कुठलं प्रोफाईल? व्हॉट्सअप स्टेटस आणि व्हॉट्सअपचा तुमचा डीपी ज्याला तुम्ही म्हणता, तिथं काय पाहिजे? रोज तुमचा तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं काय मिळालं पाहिजे? एक तुमची ऍडव्हर्टाईज मिळाली पाहिजे. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुमचा फोटो असला पाहिजे, तुमचं नाव असलं पाहिजे आणि तुम्ही काय व्यवसाय करता हे तिथं लिहिलेलं असलं पाहिजे. याच्यासाठी एक छोटीशी पोस्ट तयार करून तिथं ठेवली, संपला विषय. पहिली आयडेंटिटी आहे आणि हे सहज आपण करू शकतो. महाशाळेच्या नंबरला तुम्ही जाऊन चेक करा किंवा माझा पर्सनल नंबर तुम्हाला मेसेज मध्ये येतो, त्याच्यावरती जाऊन चेक करा मी स्वतः हे केलंय का. काही लोकांनी अजून 15 ऑगस्टला ठेवलेला जो झेंडा आहे ना, तिरंग्याचा लोगो अजून उतरवलेलाच नाहीये. काही लोक फॅमिलीचा फोटो ठेवतात, काही लोक अजून वेगवेगळे फोटो ठेवतात, बाळांचे फोटो ठेवतात, देवांचे फोटो ठेवतात, संतांचे फोटो ठेवतात. त्याला क्लिक केल्यानंतर तिथं फोटो येतो ज्ञानेश्वर माऊली. आता तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आहे का? ते तुमचं पर्सनल पिक्चर ठेवलं पाहिजे. मग पर्सनल पिक्चर पेक्षा मी म्हणतो तिथं छोटा फोटो तुमचा करा वाटल्यास, आणि बिझनेसची ऍडव्हर्टाईजच तिथं करा. हा छोटा एक बदल तुम्ही लक्षात ठेवा. त्याचसोबत तुम्हाला हा झाला एक प्लॅटफॉर्म. दुसऱ्या प्लॅटफॉर्मला पण तेच करायचं. व्हॉट्सअप नुसतं वापरू नका, बिझनेस व्हॉट्सअप वापरा. आणि बिझनेस व्हॉट्सअप मध्ये रेग्युलर व्हॉट्सअप सारखं वापरू नका. त्याचं डेफिनेशन वेगळं केलेलं आहे, त्याचं दोन्ही फीचर्स वेगवेगळे केलेले आहेत. याला काहीतरी कारण आहे. बिझनेसमन कॅटेगरीला व्हॉट्सअप कंपनीनं मुद्दाम सेपरेट केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की ही कॅटेगरीच फक्त पैसे देऊ शकते, ही कॅटेगरीज फक्त कुटुंब प्रमुख आहे, याच कॅटेगरीवरती बाकीची जनता अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्यासाठी बिझनेस व्हॉट्सअप हे स्वतंत्र बनवलेलं आहे. उद्याच्याला बिझनेस व्हॉट्सअप पेड झालं तर वाईट वाटण्याचं खरंच कारण नाही आहे. कारण बिझनेस व्हॉट्सअप पेड झाल्यानंतर आपल्याला फीचर्स वाढलेले असतील, बेनिफिट्स वाढलेले असतील आणि आपला बिझनेस ग्रो करून देण्याची एक यंत्रणा ऑलरेडी त्यांनी सेटअप लावून ठेवलेली आहे. आपण तिकडं जातो का? रेग्युलर व्हॉट्सअप सारखं बिझनेस व्हॉट्सअप वापरतोय का आपण? नका वापरू तसं. त्याचे डिटेल्स शिकून घेणं महत्वाचं आहे. आणि आज जे लोक हा कोर्स पुढे जाऊन परचेस करतात त्यांच्यासाठी बिझनेस व्हॉट्सअप आणि रेग्युलर व्हॉट्सअप याच्यासाठी असणारं मराठीतलं ई बुक ते तुम्हाला त्याच्या सोबत ऍज अ गिफ्ट म्हणून दिलं जाणार आहे.
त्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट कशी तयार करावी पासून डीपी कसा बदलावा याच्यापासून संपूर्णपणे डिटेल्स दिलेले आहेत. संपूर्ण बिझनेस व्हॉट्सअप सेटअप कसा लावावा, ऑटो रिप्लाय कसे आपल्याला यावेत, आणि हे टूल सध्या तरी फ्री मध्ये आहे. कम्युनिटी नावाचा एक प्रकार त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर चॅनल नावाचा प्रकार त्याच्यामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये अजून वेगवेगळे टाइप्स इन झालेले आहेत. मग त्याचा काय उपयोग करता येतो, हा आपल्या बिझनेससाठी कसा करायला पाहिजे, इथं आपल्याला सेल कन्व्हर्जन साठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. तिसरा प्रकार आहे की जो फेसबुक आणि इन्स्टा, सध्या एक एक स्टेप तरी पुढे जाणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या छोट्या रील्स बनवणं, छोट्या पोस्ट बनवणं, कंटेंट टाकणं. ऍक्च्युली तुम्ही रोज तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करू नका, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणारे व्हिडिओज, इन्फॉर्मेशन सांगणाऱ्या पोस्ट, इन्फॉर्मेशन सांगणाऱ्या माहितीचा संग्रह तुमच्याकडे करून ठेवा आणि तो आपल्या ग्रुप वरती, स्टेटस वरती, ब्लॉगिंग वरती शेअर करायला सुरुवात करा. पॉइंट बी नोटेड. हा पॉइंट महत्वाचा आहे, तो लिहून ठेवा. नुसतीच जाहिरात रोज करू नका. आठवड्यातून 2 वेळेस जरी तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसची जाहिरात केली तरी सफिशियंट आहे. तुम्ही लोकांना तुमच्याकडे असलेलं नॉलेज द्यायचं आहे. बघा आता आपण मूळ मुद्द्याकडे पुढे जातोय. लोकांना आपल्याला कंटेंट राईट करून द्यायचा आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे आणि तुम्ही फ्रीज विक्री करताय, टीव्ही विक्री करताय, इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करताय. मग लोकांना काय सांगाल, उन्हाळ्यापूर्वी फ्रीजची काळजी काय घ्यावी. कसं वाटतंय टायटल तुम्हाला? टायटल कसं वाटतंय? माणूस वाचेल की नाही वाचेल? उन्हाळ्यापूर्वी फ्रीजची काळजी काय घ्यावी. आपण अंदाज घ्यायचा पुढे कुठला सीझन चालू होणार आहे, मग त्याच्या पूर्वी हा शब्द टाकायचा आणि काळजी हा शब्द टाकायचा. फॉर्म्युला लिहून घ्या, फॉर्म्युला तयार झाला. नेक्स्ट मंथ प्लस काळजी आणि तुमचा सब्जेक्ट, सब्जेक्ट अधिक अधिक नेक्स्ट मंथ अधिक काळजी बरोबर. जो काही लेखी स्वरूपामध्ये चॅट जीपीटी कडून आपल्याला लिहून येणारा पार्ट असेल तो कॉपी करा. तो मराठी, हिंदी, इंग्रजी तुम्हाला ज्या लँग्वेजचा ग्राहक आहे त्यातल्या 10 ओळी व्यवस्थित बाजूला काढा. खाली तुमच्या मिनी वेबसाईटची लिंक द्या किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याने रिप्लाय करावा असा ऑटो चॅटबॉट त्याला सेट करू शकता. आज क्लिक केल्यानंतर त्याने तुमच्या व्हॉट्सअपला जर रिप्लाय केला की ही माहिती मला आवडली, याच्या पुढील माहिती मला द्या, 1 2 3 4 अशी सेरीज तुम्ही चालू केली. काळजी काय घ्यावी, सुरक्षा काय घ्यावी. काही लोकांना त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे ते दिल्यानंतर वाचायला आवडतं आणि आपण सुद्धा बघा, आपण ती गोष्ट वाचतो. तुम्ही म्हणाल की असलं कोण वाचेल का? मित्रांनो, अशाच गोष्टी वाचल्या जातात. कारण फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती, सोशल मीडियावरती हा व्यक्ती किंवा आपण, कल्पना करा आणि येस का नो मला कमेंट करा, तुम्ही व्हॉट्सअप बघायला, फेसबुक बघायला जाहिराती येत आहेत म्हणून जाता का? चला आज आपण एक काम करूयात, कोणाकोणाच्या जाहिराती आल्यात बघूयात फेसबुक वरती, म्हणून जाता का तुम्ही? हा, कधी कधी तुम्ही व्हॉट्सअप उघडता, कधी फेसबुक उघडता? तुम्हाला काहीतरी करमणूक करायची असते, तुम्हाला काहीतरी वेळ घालवायचा असतो, रिलॅक्स राहायचं असतं आणि म्हणून पहिला पॉइंट आहे तिथं आपण जातो. सोशल मीडिया आपण का वापरतो? पहिला वापरण्याचा कल काय आहे? आपल्याला टाइमपास करायचा आहे म्हणून. आणि दुसरा पार्ट येतो आपल्याला नॉलेज गेन करायचं आहे म्हणून. त्याच्यामध्ये जाहिरात येते, जाहिरात बघायची म्हणून आपण फेसबुकला जात नाही ना. त्यामुळे त्याच्यावरती तो माणूस आपली जाहिरात बघायला इच्छुक नाही.
प्रत्येक ठिकाणचं उदाहरण तुम्हाला घेता येईल. बातम्यांचे चॅनल बघा, बातम्यांचे चॅनल 24 तास चालतात, खाली पट्टी स्क्रोलिंगची जाहिरातीची पण 24 तास चालते. मग त्यांनी बातम्या सोडून जर 24 तास जाहिराती लावल्या तर तुम्ही चॅनल तरी ओपन कराल का? पण आपलं म्हणणं काय असतंय, सोशल मीडिया मी वापरेल तर कशासाठी? माझं प्रॉडक्ट घ्या, माझी सर्व्हिस घ्या, माझं प्रॉडक्ट घ्या, माझी सर्व्हिस घ्या. अरे कोण घेणार आहे? कल्पना आहेत ना काय नक्की ती समजून घ्या. फेसबुक वरती तुम्हाला जायचंय, स्टोरीज ठेवा. तुमचं बिझनेस पेज पाहिजे, लिहून ठेवा. पॉइंट बी नोटेड. तुम्हाला काय पाहिजे? फेसबुकला बिझनेस पेज पाहिजे, पर्सनल अकाउंट नको. पर्सनल अकाउंट नको, बिझनेसला पेज पाहिजे, पेज. फेसबुकला पेज पाहिजे आणि ते बिझनेसच्या नावानं असावं. आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल? पहिली गोष्ट आहे की काही लोकांना नावच सुचत नाही, तिथनं सुरुवात असते की मी माझ्या बिझनेस पेजला नाव काय देऊ ना. असं नाव असलं पाहिजे की लोकांनी लगेच त्याला क्लिक केलं पाहिजे. हा प्रश्न आपल्याला असेल तर आपण चॅट जीपीटीला विचारू ना की माझं हे बिझनेस प्रोफाईल आहे, मला 10 नावं सुचवा. मला टॅगलाईन पाहिजे, कॅची टॅगलाईन पाहिजे. विचारू आपण प्रश्न चॅट जीपीटीला की मला या बिझनेससाठी कॅची टॅगलाईन पाहिजेत. मला फेसबुकचं पेज करायचंय, मला बायो लिहून दे. फेसबुकच्या पेजला मला आज कंटेंट टाकायचंय, तो कंटेंट लिहून दे. ब्लॉगिंग मी सुरू केलेलं आहे, त्याच्यासाठी मला पोस्ट बनवून दे. ही सगळी कामं चॅट जीपीटी कडनं करता येणार आहेत. मग आता चॅट जीपीटी जर आपण शिकलो, कारण हे का शिकणं गरजेचं आहे, आता बेसिक पासून एबीसीडी पासून जर आपण करत राहिलो सगळ्या गोष्टी तर आपला वेळ जाणार आहे. आता फास्ट ट्रॅक वरती नवीन आलेली टेक्नॉलॉजी, पुढे जाणारी टेक्नॉलॉजी शिकणं गरजेचं आहे. आणि महाशाळेनं त्यामुळे म्हणून एकदम धाडस केलेलं आहे की डायरेक्ट तुम्हाला चॅट जीपीटी आणि पुढे जाऊन एआय टूल्सच ट्रेनिंग दिलं जाणार आहे. कारण तिथं तुम्हाला एबीसीडी पासून शिकण्याची गरज नाहीये, डायरेक्ट आम्ही प्रॉम्प्ट तयार कसे करावेत हेच शिकवतोय. आता करावेत कसे हे शिकल्यानंतर डायरेक्ट त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि मिळालेल्या उत्तरांना तुम्ही घेऊन तुमचा फेसबुकचं पेज क्रिएट करू शकाल. इन्स्टावरती मी काय टाकू? इन्स्टावरती आज काय टाकू, उद्या काय टाकू, परवा काय टाकू? पॉइंट बी नोटेड. पुढचा आपल्याला कंटेंट कॅलेंडर तयार करून घ्यायचं आहे. काय घ्यायचंय? कंटेंट कॅलेंडर. कित्येक लोकांसाठी हा शब्द सुद्धा नवीन असेल. अरे कंटेंटचं कुठं कॅलेंडर असतं का? जो मेसेज मी दुसऱ्याचाच बघितला होता त्यालाच एडिट केला, त्यालाच कॉपी केला आणि त्यालाच मी पाठवला, है ना? पण आपल्याला मित्रांनो जर प्लॅनिंग करून उतरायचं आहे, चांगला बिझनेस करायचा आहे, ट्रस्ट बिल्ड करायचा आहे, खरं विकायचं आहे, लबाडी करायची नाहीये, फॉलोअर्स वाढवायचे आहेत, तर या स्थिर पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे. कंटेंट कॅलेंडर. मग आपण कंटेंट कॅलेंडर चॅट जीपीटी कडनं तयार करून घेऊ शकतो. काय कंटेंट तयार करायचंय मला? मला या महिन्यामध्ये 12 तारखेपासून पुढच्या 28 तारखेपर्यंत एवढे 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 सण या तारखेला येत आहेत आणि त्याच्यासाठी मला एक पोस्ट बनवून पाहिजे, माहिती देणारी पोस्ट बनवून पाहिजे, दिनविशेषाची माहिती देणारी पोस्ट बनवून पाहिजे आणि त्याला माझ्या बिझनेसला एंटर करून पुढे गेली पाहिजे. रोज काय टाकावं हा प्रश्न तुम्हाला यापूर्वी होता. म्हणजे एका बाजूची परिस्थिती होती की काय खावं. आपल्या भारतामध्ये परिस्थिती आहे काही ठिकाणी की काय खायचं, काय खायलाच काय नाही, आहे की नाही अशी परिस्थिती. पण एका बाजूला मित्रांनो अशी परिस्थिती आहे काय काय खावं. असा पण प्रसंग तुम्ही बघितलाय की नाही? काही वेळेला काय खायचं अशी पण अवस्था एखाद्याची आपण पाहतो आणि काही वेळेला आपण असं बघतो की आता काय काय खायचं. ती सिच्युएशन तुमची चॅट जीपीटी मुळे येणार आहे. तुम्हाला एवढा कंटेंट मिळणार आहे, एवढा कंटेंट मिळणार आहे आणि वर्ल्ड वाईड मिळणार आहे, द बेस्ट मिळणार, ऑल लँग्वेज मध्ये मिळणार आहे, कन्व्हर्जनचा मिळणार आहे.
आणि तो काय काय खावं या कॅटेगरीतला मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचंय, कंटेंट कॅलेंडर तयार करायचं आहे. आणि ते कंटेंट कॅलेंडर लिटरली आपल्याला यूज करायचं आहे. आता या सगळ्या बाबी प्रॅक्टिकल बेसवरती आपण घेऊन जाणार आहोत. व्हॉट्सअपवरती आपल्याला प्रोफाईल चेंज करण्यापासून सुरुवात ऍक्शन करणं गरजेचं आहे. खूप सारे लोक नुसतं ऐकतात, खूप छान आहे म्हणतात. माझी अगदी विनम्र तुम्हाला प्रार्थना म्हटलं तरी चालेल, तुम्ही माझं कौतुक करू नका, महाशाळेचं कौतुक करू नका, टीमचं कौतुक बिलकुल करू नका. तुमच्यात काय बदल झाला, तुम्ही आज काय डिसिजन घेतला आणि एक गोष्ट मी महाशाळेत नाही शिकलो आणि मी ती इम्प्लिमेंट केली, हा एक मेसेज जर तुमचा आमच्या ग्रुपवरती आला ना, तर आम्हाला फार आनंद वाटतो की बस मी लेक्चर घेतलं आणि एका माणसाने माझं ऐकलं आणि त्याच्याप्रमाणे ती कृती केली. कारण ऍक्शन घेण्याला खूप महत्व आहे. तुम्ही बघत राहून खरंच काहीही होणार नाहीये. आपल्याला कृती करावी लागेल आणि ते कृती करणं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलं जातं. त्याप्रमाणे आपण पोहोचलं पाहिजे, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. या मुद्द्यापासून आपण पुढे गेलो होतो. मागील 10 वर्षापासून कुठल्याही प्रॉडक्टचे सर्व्हिसचे दर कमी झालेले नाहीयेत आणि पुढे पण होणार नाहीयेत. आता आपण असं प्लॅनिंग करायला पाहिजे की आपल्याकडूनच ग्राहकांनी खरेदी केली पाहिजे. आणि त्यासाठी सेल्स जे काही आपल्याला अचिव्हमेंट करायची आहे, या 4 प्लॅटफॉर्म वरती जाताना तुम्हाला पुढे जाऊन एक युट्यूबचा प्लॅटफॉर्म मिळतो. हा सगळ्यात पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे तुमचा ट्रस्ट एक करण्यासाठी, लोकांना तुमचे फॉलोअर बनवण्यासाठी. कित्येक युट्यूबचे चॅनल बघितल्यानंतर आपल्याला हसायला येतं की या व्यक्तीनं हा युट्यूबचा चॅनल काढलाच कशासाठी म्हणून. पण त्याला फॉलोअर्स खूप सारे असतात, के मध्ये त्याची व्हॅल्यू असते, मॉनिटाईज चॅनल झालेला असतो आणि त्यांनी काहीही टाकलं तरी त्याच्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं असतं. आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला जर नवीन युट्यूब चॅनल काढायचा असेल तर तो चॅनल मॉनिटाईज होऊन पैसे युट्यूब कडनं मिळावेत या उद्देशानं सुरुवातीला कृपया चॅनल काढू नका. त्याचा आता स्टोरेज डिव्हाइस म्हणून उपयोग करा. तुमचे व्हिडिओ तिथं साठवून ठेवता येतात, इतरांना लिंक मध्ये पाठवता येतात, तुमचा बिझनेस ग्रो करता येतो. यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करा. तुमच्या व्यवसायामध्ये रोज विचारले जाणारे प्रश्न लिहून ठेवा. त्याची चांगली उत्तरं काय द्यावीत हे पुन्हा एकदा ChatGPT विचारा. त्याचे व्हिडिओज तयार करून ठेवा आणि ते व्हिडिओज तुमच्या युट्यूब वरती टाका. आता तुम्ही म्हणाल की सर हे बोलताय तेवढं सगळं सोपं आहे का हो? हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. एकेका कोर्सला जसं तुम्ही पुढे याल तसं या सर्व बाबी आम्ही तुम्हाला अगदी हाताला धरून शिकवणार आहोत. आता 60 नंबरची बॅच आपली चालू आहे, 61 ची बॅच पुढे येऊन चालू होईल. तुम्हाला प्रवेश घेणं आणि तोपर्यंत काही कृती करण्यासाठी हे ऍप्लिकेशन आम्ही देतोय आणि त्याबरोबर तुम्हाला आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे मिनिमम 4 प्लॅटफॉर्म वरती आपला कार्यभार हा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पाठवण्यासाठी ChatGPT हाताला घ्यायचा आहे. त्याच्याकडून आपल्याला जर युट्यूबचा चॅनल चालू करायचा आहे तर पुन्हा एकदा माझ्या बिझनेस प्रोफाईल प्रमाणे मी त्या युट्यूब चॅनलला काय नाव देऊ, डिस्क्रिप्शन काय टाकू, हॅशटॅग काय टाकू, कोणत्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवू, याची उत्तरं आपल्याला न मिळाल्यामुळं आपण व्हिडिओच्या समोर जात नाही. कित्येक लोकांना खूप छान बोलता येतं पण ते कॅमेरा त्यांच्या पुढे आला की ते ततपप करतात. मी म्हणतो थोडस प्रॅक्टिकल करा, त्याचा सराव करा. अर्ध्या मिनिटाचा पहिला व्हिडिओ करा, 1 मिनिटाचा नंतर करा, मग नंतर 5 मिनिटाचा करा. स्वतःशी स्वतः बोलायला सुरुवात करा. नाही तुम्हाला जमलं तर दोघं जण शेजारी शेजारी बसा, पलीकडनं कॅमेरा लावा आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारू देत, तुम्ही त्याला उत्तर द्या. असा एक व्हिडिओ कॉपी करा. हे तर जमू शकतं की नाही? हे तर जमू शकतं ना. ज्या लोकांना कॅमेरा फेस करायला अडचण वाटते त्यांनी काय करायचंय, क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये एक छोटस आपण ड्रामा करायचा की पुढे एक ग्राहक बसलाय, तो तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि तुम्ही इकडून त्याला उत्तर देताय. हे जरी तुम्ही कम्युनिकेशन मध्ये आणलं तरी सुद्धा तुमची एक चांगली स्क्रिप्ट बनेल. आता कोणत्या स्क्रिप्ट वरती मी आज काम करायला पाहिजे? पुन्हा एकदा पुढचा एक पॉइंट नोटीस करून ठेवा की आपल्याला युट्यूबला कोणते व्हिडिओ करावेत याचं सुद्धा एक व्हिडिओ कॅलेंडर बनवून आपल्याला घ्यायचंय. काय करायचंय?
टॉपिक्स माहित पाहिजेत ना आपल्याला, कुठला टॉपिक कधी टाकायचा. अमावस्याचा टॉपिक पौर्णिमेला टाकून उपयोग नाहीये, पौर्णिमेचा टॉपिक आपण चतुर्थीला टाकून उपयोग नाहीये. मग याच्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, शेड्यूल असलं पाहिजे. बघा, मोती साबणाची जाहिरात कधी लागते, माझा किंवा कोल्ड्रिंकची जाहिरात ती कधी लागते, मोसम बघून त्या गोष्टी लागतात की नाही. आणि त्यांनी तसं शेड्यूल केलेलं असतं की कोणत्या आठवड्यात कोणती जाहिरात करायची. आता आपण तर आठवडा सोडा, कोणत्या दिवशी कोणती जाहिरात करायची एवढं बारीक प्लॅनिंग आपण करून घेऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला खरं तर चॅट जीपीटी वापरता येणार आहे. पहिला आपला माइंडसेट करा की आपल्याला पैशा संदर्भामधल्या काही गोष्टी कटू सत्याच्या आहेत, की जे व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात त्यांच्या उत्पन्नामध्ये पैशाची वाढ झालेली असते. आणि जे योग्य ठिकाणी पैशाची पेरणी करतात त्यांच्याच झाडाला मित्रांनो पैसे लागतात. पैसा पैसे से ही आता है. ये तीसरी आंख आपके लिए बहुत काम करने वाली है. इसका सही इस्तेमाल अगर करेंगे तो लक्ष्मी हमारे पास आएगी जरूर, मगर उससे पहले हम सरस्वती की पूजा अगर करें तो बेहतरीन रहेगा. पण आपण काय करत आलो, आतापर्यंत आपण जुगाड करत राहिलो. जुगाड, ऍडव्हर्टायझिंग करायची आहे का, मग कुणाची तरी पोस्ट काहीतरी बघितलेलं तेच कॉपी कट, नाव टाक, खोडून घे, पाठव. लोकांना कळत नाही का हे की तुम्ही कोणाच तरी कॉपी केलंय. हे आपल्याला असं तुम्ही अजून कसं अंधारात आहे मला हे कळतच नाहीये. तुम्ही जर दुसऱ्याची पोस्ट कॉपी केलेली तुम्हाला ओळखता येते, तुम्ही ओळखता का नाही, खरं 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 बोला. एक मी तुमच्याशी मित्र म्हणून भाऊ म्हणून बोलतोय, माझ्या वया एवढा अनुभव असणारे सुद्धा लोक माझ्या समोर आता बसलेले आहेत. पण तुम्ही दुसऱ्याची पोस्ट ओळखू शकता ना की त्यांनी कॉपी केली. हा, मग तुम्ही केलेली त्याला कळणार नाही. हे असं डोळे मिटून दूध पिल्यानंतर कळतच नाही असं काय आहे का. पण आपण ते असं सवडीनं म्हणा विसरतो. तर असं करायचं नाहीये. आपल्याला क्रिएटिव्हिटी, मी म्हटलं ना, इतके दिवस जर तुमची परिस्थिती होती ना की काय खावं, चॅट जीपीटी हातामध्ये आल्यानंतर परिस्थिती येणार आहे की काय काय खावं, हे मी सिलेक्ट करू का, हे सिलेक्ट करू का, हे सिलेक्ट करू. तुम्हाला कळणार नाही रे मी कंटेंट कुठला घेऊ. आणि ते आता लाईव्ह आपण प्रॅक्टिकल मध्ये बघूया की नक्की काय करतोय. तर आपल्याला आता जुगाड करण्याची गरज राहणार नाहीये. रिझल्ट आपल्याला हा चांगला आणायचा आहे, कारण एक पट आपण गुंतवणूक करू त्यावेळेला आपल्याला 10 पट रिझल्ट आणायचाच आहे. आणि योग्य दिशेने आता मेहनत करण्यासाठी आपल्याकडे चॅट जीपीटी आहे. तुम्ही विचार केला की मी पैसे वाचवतो, मग तुमचे पैसे नक्की खर्च होणार. आणि ज्या वेळेला तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कराल त्यावेळेला तुमच्याकडे पैसे आलेले असतील. हे वाक्य तुम्हाला कितपत कळालेलं आहे ते बघा. आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण आता इथं थांबूया. इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च नाही आहे. आपल्या बिझनेससाठी केलेली ती चांगल्या प्रकारची, योग्य दिशेची, योग्य गायडन्सची गुंतवणूक आहे. आणि शेवटी पेरणी आपण जर चांगली केली, योग्य केली, आपल्या बिझनेससाठी केली तर ती फलद्रूप ठरणारी असेल. कित्येक लोक आपला बिझनेस सोडून, ज्या बिझनेसचं नाव आपल्याला माहित नाही, ज्या बिझनेसचा आगे पिछे माहित नाही, ज्या बिझनेसची काय व्हॅल्यू आहे ते माहित नाही, अशा कंपनींसाठी शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना मी माझे काही मित्र पाहिले. आणि आपल्यात पण काही तसे लोक असतील. शेअर मार्केट वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, ट्रेडिंग वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण त्याचा तुम्ही अभ्यास केलाय का, ते समजून घेतलंय का, तुम्हाला ते करता येण्यासाठी तुम्ही काही कोर्स किंवा प्रॅक्टिकल त्याच्यासाठी वेळ नाही. त्याला फायदा झाला आणि त्यांनी लय पैसे कमवले आणि मग तो म्हणला आमका आमका घे आणि त्याचा आयपीओ उद्याच्याला येणार आहे, मी घेतला. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमच्या कंपनीचा आयपीओ येईल का हा विचार का नाही करत, हा विचार का नाही करत आहे की आपला आयपीओ आला पाहिजे. आपल्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे.
इतरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याला नॉलेज लागतं. मी म्हणतो ज्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, ज्याची अंडी पिल्ली माहिती आहेत, ज्याचं मूळ माहिती आहे, जे आपण केलंय आपल्या कुटुंबात आहे, तो बिझनेस सोडून इतरांच्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतःचा बिझनेस का मोठा करत नाही? त्याच्याही पुढे जाऊन काही लोक आपल्या बिझनेसमध्ये उत्पन्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये पैसे टाकतात. अरे पट्ट्या. म्हणजे सगळा माल तयार करायचा आणि जी सेव्हिंग बँकेत ठेवायला पाहिजे ती आपण काय करतो, पुन्हा दुसऱ्याच्या कंपनीवर लावतो. मी म्हणतो अरे तुमचीच अजून एक शाखा का नाही काढत? माइंडसेट बदला मित्रांनो, कृपया माइंडसेट बदला. आपण आपल्या ब्रँचेस चालवू शकतो. आपण आपल्या जास्त गोष्टी वेगळ्या स्वरूपामध्ये करणं आता हे टेक्नॉलॉजी म्हणून सोपं झालेलं आहे. पूर्वी या गोष्टी करणं शक्य नव्हतं. ब्रँचेस उघडणं, फ्रँचायझी करणं हे पूर्वीच्या काळामध्ये शक्य नव्हतं. फिजिकली ताकद त्याला खूप लागत होती. आता आज आपण सगळेजण एका ठिकाणाहून येऊन झूम वरती सगळ्यांशी बोलतोय. हे कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागलं असतं, प्रवास खर्च झाला असता, वेळ गेला असता. आता ते काहीच नाही करावं लागत आहे. कम टू द पॉइंट मित्रांनो, की आपल्याला हे सगळं प्रायोरिटी प्रमाणे, पुन्हा एकदा मी सांगेल, फर्स्ट बिझनेस, सेकंड मायसेल्फ, थर्ड फॅमिली आणि फोर्थ सोसायटी. आलो का पुन्हा आपण फिरून मूळ मुद्द्यावरती? कारण मी तुम्हाला सोडणार नाहीये, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही डिजिटल होत नाही, मी कितीही इकडे तिकडे गेलो तरी पुन्हा पॉइंट वरती आणणार, म्हणून आणणार. कारण मी पण जातीवंत सोनार आहे, टोचणार म्हणून टोचणार आणि टोचूनही देणार नाही. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.